साधू मंडळी, प्रेमाने बोला, धन निरंकारजी. एका खेडेगावामध्ये एक मूर्तिकार स्वतः मूर्त्या बनवून विकत होता. खूप चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या मूर्त्या तो बनवायचा, विकायचा, चांगले पैसे त्याला मिळायचे. त्यानं त्याच्या गावातल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी एकदा एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम असा होता, तो काही मूर्त्या घेऊन शाळेत गेला आणि विद्यार्थी सगळे जमा केले, शिक्षक जमा केले आणि विद्यार्थ्यांना सांगत होता, म्हणजे मी काही मूर्त्या घेऊन तुमच्याकडे आलो आहे, या मूर्त्यांचे कला गुण वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो आणि मग तुम्ही मला हे सांगायचं की मूर्ती आपल्याला काय शिकवते. मुलांमध्ये फार मोठी क्युरियासिटी, उत्सुकता निर्माण झाली की मूर्ती आपल्याला काहीतरी शिकवणार आहे, चला लक्षपूर्वक बघूयात. मुलं सगळी निहाळून बघायला लागली, कटाक्षानं लक्ष द्यायला लागली. मूर्तिकाराने एक मूर्ती उचलली, त्या मूर्तीच्या डाव्या कानातून तार घातली तर ती तार उजव्या कानातून आरपार बाहेर निघाली. त्यानं परत तो प्रकार करून दाखवला. डाव्या कानातून तार घातली, उजव्या कानातून तार मूर्तीच्या बाहेर निघाली. त्यानं मुलांना सांगितलं, म्हणे येतंय लक्षात, डाव्या कानातून तार मूर्तीच्या कानामध्ये जाते आणि उजव्या कानातून ते बाहेर येते. तुमच्या लक्षात येतंय मूर्ती आपल्याला काय शिकवते ते? बऱ्यापैकी मुलांच्या लक्षात आलं होतं. बऱ्याच मुलांनी हात वर केले, म्हणे मला कळलं, मी सांगतो. सगळ्यांचे हात जवळपास वर झाले होते. मूर्तिकाराने एका मुलाला विचारलं, म्हणे बाळा तू सांग, काय लक्षात आलं तुझ्या? तेव्हा तो मुलगा उठून उभा राहिला आणि सांगत होता, म्हणे समाजामध्ये काही माणसं अशी आहेत किंवा वर्गामध्ये काही विद्यार्थी असे आहेत जे या कानानं ऐकतात आणि त्या कानानं सोडून देतात. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या, शिक्षकांनी, मूर्तिकारांनी, की मुलांच्या लक्षात यायला लागलं की मूर्ती आपल्याला काय सांगते. आणि मग हे मूर्तीचं हे सांगणं योग्य आहे का किंवा असं वागणं योग्य आहे का? तर मुलं म्हणाली, नाही, असं वागणं योग्य नाही. या कानाने ऐकायचं आणि त्या कानाने सोडून द्यायचं, हे वागणं बरं नाही. शिक्षकांनी आणि मूर्तिकारांनी विद्यार्थ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. त्यांना या गोष्टीचा फार मोठा आनंद झाला की अबोल गोष्टसुद्धा आता लेकरांना कळायला लागली, फक्त इशाऱ्यातून, फक्त कृतीतून. आणि लेकरांना पण फार मोठा आनंद झाला होता की न बोलणारी मूर्तीसुद्धा काय सांगते हे आपल्याला कळायला लागलं. त्यांना उत्सुकता होती आता पुढच्या मूर्तीची. दुसऱ्या मूर्तीचा नंबर आला. मूर्तिकारानं एक डाव्या कानातून तार घातली तर ती तार दुसऱ्या मूर्तीच्या तोंडातून बाहेर आली. परत लेकरांना आनंद झाला की आमच्या लक्षात आलं. सगळ्यांनी हात वर केले आणि मग परत एका मुलाला विचारलं, म्हणे सांग बाळा तुझ्या काय लक्षात आलं? तेव्हा तो सांगत होता, म्हणे पहिल्या मूर्तीप्रमाणे दुसरी मूर्ती आपल्याला अशी सांगते की काही माणसं समाजात अशी आहेत, काही विद्यार्थी शाळेत असे आहेत जे कानानं ऐकतेत आणि तोंडानं बोलून दाखवतेत. पहिली मूर्ती काय करत होती? या कानानं ऐकत होती, दुसऱ्या कानानं सोडून देत होती. ही मूर्ती काय करते? तर कानानं ऐकते आणि तोंडानं बोलून दाखवते. तर असं सुद्धा नाही करायला पाहिजे. वर्गामध्ये परत टाळ्यांचा कडकडाट झाला की पहिल्या मूर्तीप्रमाणे दुसऱ्या मूर्तीचं म्हणणं सुद्धा लेकरांच्या लक्षात आलं. आता नंबर तिसऱ्या मूर्तीचा होता. मूर्तिकारानं तिसरी मूर्ती समोर ठेवली, तिच्या डाव्या कानातून तार घातली तर ती तार ना उजव्या कानातून बाहेर आली ना तोंडातून बाहेर आली. ती तार सरळ मूर्तीच्या पोटामध्ये गेली. मूर्तिकारानं प्रश्न विचारला की तार कानातून नाही बाहेर आली, तार तोंडातून नाही बाहेर आली, तार पोटात गेली, काय सांगायचं असेल या मूर्तीला? बऱ्यापैकी लेकरांनी हात वर केले होते. आता पहिल्या दोन मूर्तींचा अंदाज आला होता म्हणून सगळ्या जवळपास पोरांनी हात वर केले होते. आणि मग एका मुलाला विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं सांगितलं की ही मूर्ती योग्य आहे. ही मूर्ती काय करते? तर कानानं ऐकते आणि सगळं काही स्वतःमध्ये साठवून ठेवते, ना सोडून देते ना बोलून दाखवते. या मूर्तीचं जगणं, या मूर्तीचं वागणं योग्य आहे. सगळ्या मुलांसाठी टाळ्या वाजवण्यात आल्या. शिक्षक खुश झाले होते, मूर्तिकार खुश झाले होते की लेकरांच्या लक्षात आलं पहिली मूर्तीच्या कानातून तार घातली तर त्या दुसऱ्या कानातून बाहेर निघली. म्हणजे काय? तर या कानानं ऐकायचं आणि त्या कानानं सोडून द्यायचं, हे योग्य नव्हतं. दुसरी मूर्ती काय करत होती? तर कानातून ऐकत होते आणि तोंडाने बोलून दाखवत होते. विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की असं सुद्धा नाही करायला पाहिजे. तिसऱ्या मूर्तीचं म्हणणं बरोबर होतं. असं सगळ्या विद्यार्थ्यांचं आलं की कानानं ऐकायचं आणि स्वतःमध्ये साठवायचं, स्वतःचा उद्धार आणि कल्याण करत राहायचं. एक मुलगा मात्र शांततेने हे सगळं बघत होता. सगळ्यांसाठी टाळ्या वाजवून झाल्या, शाबासकी देऊन झाली आणि आता सगळा वर्ग शांत झाला होता. आणि तो शांत बसलेला मुलानं हात वर केला आणि तो सरांना म्हणत होता की सर मला काहीतरी विचारायचं. तेव्हा सर म्हणाले, आता काय विचारायचं? तुझ्या नाही का लक्षात आलं? तो म्हणे माझ्या लक्षात आलंय सर, पण मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे. आणि मग जेव्हा त्याला उभा करण्यात आलं तेव्हा त्यानं विचारलं, म्हणे सर तुम्ही म्हणताय की पहिल्या मूर्तीचं योग्य नाही, दुसऱ्या मूर्तीचं योग्य नाही, तिसऱ्या मूर्तीचं योग्य आहे की स्वतःमध्ये
उतरवायचं, फक्त स्वतःमध्ये साठवून ठेवायचं, ना सोडून द्यायचं, ना सांगत बसायचं. पण सर मला असं वाटतं की आयुष्यामध्ये कधी कधी असे प्रसंग येतात की काही गोष्टी आयुष्यामध्ये सोडून द्याव्याच लागतात. त्या साठवून उपयोग नाही. साठवून त्यानं त्रास करून घेण्यापेक्षा काही गोष्टी अशा आहेत त्या सर सोडून दिलेल्या बऱ्या. उदाहरणार्थ आपली निंदा जर आपण आपल्या कानानं ऐकली तर स्वतःमध्ये साठवून करायची काय, ती या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेली बरी. काय शिकायचं आहे तेवढंच शिकावं आणि मग ती गोष्ट स्वतःमध्ये साठवून ठेवून इतरांविषयी राग डोक्यामध्ये घालून घेण्यापेक्षा हे सोडून दिलेलं बरं. काही गोष्टी अशा आहेत सर त्या सोडून देऊन जमत नाहीत, साठवून ठेवून जमत नाहीत, त्या समाजाला सांगाव्याच लागतात. उदाहरणार्थ संतांची वचनं ऐकायला मिळाली तर स्वतःमध्ये साठवली पाहिजेतच, पण बोलून सुद्धा दाखवली पाहिजेत, तर समाजाचा उद्धार होईल. आणि बाकी सगळ्या गोष्टी अशा आहेत सर की त्या ऐकल्याच पाहिजेत आणि स्वतःमध्ये साठवल्याच पाहिजेत. पण फक्त साठवूनच कल्याण नाही होणार, तर काही गोष्टी आयुष्यामध्ये सोडून द्याव्याच लागतील आणि काही गोष्टी समाजाला बोलून दाखवाव्याच लागतील, तर आपल्यासहित समाजाचं सुद्धा हित होणं ठरलेलं आहे. मूर्ती सर चुकीची एकही नाही, मूर्त्या तिन्ही बरोबर आहेत. आपण फक्त हे ठरवलं पाहिजे की आयुष्यामध्ये काय सोडायचं, आयुष्यामध्ये काय बोलून दाखवायचं आणि आयुष्यामध्ये स्वतःमध्ये काय साठवायचं हे ज्याला कळलं त्याच्यासाठी तिन्ही मूर्त्या उपयोगाच्या आहेत. आत्ता मात्र टाळ्यांचा कडकडाट झाला आणि टाळ्या थांबायला तयार नव्हत्या. टाळ्या वाजत होत्या कारण एक वेगळा दृष्टिकोन लोकांच्या, मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या सुद्धा लक्षात आला होता की अरे हे खरं आहे, आपण तर फक्त सोडून द्यायचं एवढंच बघितलं, आपण तर फक्त बोलून दाखवते एवढंच बघितलं, आपण तर फक्त मूर्ती साठवते एवढंच बघितलं, पण काय सोडून द्यायचं, काय बोलायचं आणि काय साठवायचं हे जर कळलं तर आयुष्यामध्ये तिन्ही मूर्त्यांचा दृष्टिकोन बरोबरच आहे. उदाहरण मित्रांनो न बोलणाऱ्या मूर्तींचं आहे, पण उदाहरण मात्र फार बोलकं आहे. आपल्याला फार मोठा धडा आणि दृष्टिकोन शिकवून जाते की कुठल्याच एका मूर्तीचा दृष्टिकोन लक्षात घेऊन जगू नका. जगणं सोपं करायचं असेल, सुखी करायचं असेल, आनंदी करायचं असेल, सगळ्या दुःखातून पार व्हायचं असेल तर तिन्ही मूर्त्यांचा दृष्टिकोन लक्षात घेतलाच पाहिजे. पहिल्या मूर्तीचा दृष्टिकोन हा आहे की काय करणार सगळ्या गोष्टी स्वतःमध्ये साठवून अथवा बोलून दाखवून, तर त्या सोडून दिल्याच पाहिजेत विनाकारण त्याचा त्रास करून घेण्यापेक्षा. आणि कितीतरी गोष्टी मित्रांनो अशा आहेत की ज्या विनाकारण आपण डोक्यामध्ये मनामध्ये साठवून ठेवल्यात, त्या वेळच्या वेळी सोडून दिल्या असत्या तर फार बरं झालं असतं पहिल्या मूर्तीप्रमाणे. आणि म्हणून काही गोष्टी सोडून द्याव्याच लागतील, वगळाव्याच लागतील, या कानाने ऐकून त्या कानाने सोडून द्यावेच लागतील विनाकारण त्रास करून घेत बसण्यापेक्षा. दुसऱ्या मूर्तीचा दृष्टिकोन सुद्धा फार महत्त्वाचा आहे. काही गोष्टी मित्रांनो अशा आहेत त्या फक्त साठवून उपयोग व्हायचा नाही आणि सोडून तर अजिबात उपयोग व्हायचा नाही. उदाहरणार्थ संतांचे विचार, गुरुची वाणी समाजापर्यंत पोचलीच पाहिजे. पहिला उद्धार आपला झालाच पाहिजे, कानानं ऐकून साठवलंच पाहिजे, पण समाजाचं हित लक्षात घेता त्या गोष्टी समाजापर्यंत सुद्धा पोचल्या पाहिजेत. आणि म्हणून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या समाजाच्या हिताचं रक्षण करतील, त्या बोलून दाखवल्याच पाहिजेत. जर समोरच्याचं हित, समोरच्याचं कल्याण, समोरच्याचं भलं होत असेल तर चांगल्या गोष्टी समाजाला सांगितल्याच पाहिजेत. आणि तिसरा दृष्टिकोन तर खरंच फार महत्त्वाचा आहे, तो तर साठवलाच पाहिजे स्वतःमध्ये, तो तर गरजेचाच आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत की त्या बोलून दाखवायच्या नाहीत, त्या सोडूनसुद्धा द्यायच्या नाहीत, तर त्या साठवायच्या आहेत आणि स्वतःचा उद्धार, स्वतःचं कल्याण हे करून घ्यायचंच आहे. आणि म्हणून प्रयत्न करूयात मित्रांनो, सगळ्या दुःखातून पार पाडण्याचा हा सोपा पर्याय आहे की सोडून द्यायला शिकू, गरजेच्या गोष्टी बोलून दाखवू आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते स्वतःमध्ये साठवू आणि उद्धार, कल्याण करून घेऊ. साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी.